S3 पार्क हॉटेलमध्ये सिमरन पाटील या तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी भगवान लोटे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर लोटे याला अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। भगवान लोटे हा मोठा व्यावसायिक आहे, त्याच्या मनी लॉन्ड्रिंग व्यवसाय देखील आहे। सिमरन पाटील हिला भगवान लोटे अवैध मनी लॉन्ड्रिंग करायला भाग पाडायचा। ती हे काम करायला तयार नव्हती, ती काम सोडण्यासाठी तगादा लावत होती, मात्र भगवान दबाव टाकत होता। सिमरन पाटील ही भगवान लोटेच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती, त्यांच्यात प्रेम संबंध होते। तसंच लोटे हा सिमरनकडून अवैध मनी लॉन्ड्रिंगचं काम करून घेत होता, मात्र तिला काम सोडण्याची इच्छा असताना तिने काम सोडू नये म्हणून भगवान तिच्यावर दबाव टाकत होता, असा आरोप सिमरनच्या कुटुंबियांनी केलाय। 10 एप्रिल रोजी भगवान लोटे यांनी सिमरनला S3 पार्क हॉटेलच्या रूम नंबर 310 मध्ये बोलावून तिच्याशी प्रत्यक्ष कॉल चॅटिंग करून वाद घालत मानसिक त्रास दिला आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा आरोप कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी भगवान लोटे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। हा गुन्हा अजामीनपात्र असल्यानं आरोपीचा शोध घेऊन अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सब्बीर सय्यद यांनी दिली आहे। दिनांक 10/4/2026 रोजी S3 पार्क या ठिकाणी मयत मुलगी सिमरन उमेश पाटील याने आत्महत्या केल्यावरून अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी ADR दाखल झालेला होता। आज रोजी त्याचाच ADRचा तपास चालू असताना आज रोजी त्या मयत मुलीची आई सौ रजनी उमेश पाटील राहणार जवसे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून इसम नामे भगवान सुभाष लोटे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सिमरन उमेश पाटील ही भगवान सुभाष लोटे यांची एम्प्लॉई होती। ती त्यांच्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती आणि ती काम सोडण्यासाठी तयार असताना किंवा त्याला काम सोडण्याची इच्छा होती त्यावेळेस भगवान लोटे यांनी त्यांच्यावर दबाव आणलेला होता, त्यांना धमकी देत होते काम सोडू नये म्हणून। आणि त्यांचा मनी लॉन्ड्रिंगचा देखील एक व्यवसाय होता। त्यांच्या बेकायदेशीर मनी लॉन्ड्रिंगची बऱ्यापैकी त्यांना माहिती होती, त्यामुळे त्याच्यावर दबाव येत होता आणि तिला तो मानसिक त्रास होत होता आणि भगवान लोटे यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेलं होतं। या कारणावरून तिने ते आत्महत्या केली असं निष्पन्न झालेलं आहे। हा अजामीनपात्र गुन्हा आहे, त्यामुळे त्याला अटकेची तरतूद आहे।